नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या काही महत्त्वाच्या संघटना आहेत आणि त्यांचे संस्थापक जे आहेत, यांच्यावरती आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत. कारण हे जे प्रश्न आहेत, हे आपल्याला 2 ते 3 मार्क्ससाठी हमेशा विचारण्यात आलेले आहेत. आणि मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत आपल्याला टी-सी-एस पॅटर्न झालं, सरळ सेवा झालं किंवा एम-पी-एस-सी झालं, या प्रत्येक परीक्षामध्ये खूप महत्त्वाचे असतात आणि नक्की विचारले जातात. त्यासाठी आज आपण महाराष्ट्रातील सर्व संघटना आणि त्यांचे संस्थापक घेत आहोत. या व्हिडिओची जर पी-डी-एफ आपल्याला डाउनलोड करायची असेल, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावानं. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉइन करा, म्हणजे आपल्याला या व्हिडिओची पी-डी-एफ जशास तशी मिळून जाईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, पहिला जो कॉलम आहे यामध्ये संघटना किंवा संस्था आणि दुसऱ्या कॉलममध्ये आपण संस्थापक पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपण पहिलं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. याचे संस्थापक आहेत फिरोजशाह मेहता. दुसऱ्या क्रमांकावरती आहे बॉम्बे असोसिएशन. याचे संस्थापक आहेत भाऊ दाजी लाड. हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावरती 4 ते 5 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यानंतर आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी. संस्थापक आहेत लोकमान्य टिळक आणि आगरकर. यानंतर आहे पहा प्रार्थना समाज. याचे संस्थापक आहेत आत्माराम पांडुरंग. यानंतर आहे परमहंस सभा. याचे संस्थापक आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. यानंतर आहे ज्ञान प्रसारक सभा. याचे सुद्धा संस्थापक आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. या 2 ज्या संस्था आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात करून ठेवा. दोन्ही संस्थांचे संस्थापक हे दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत. यानंतरचा आहे पहा भारत सेवक समाज. हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचे संस्थापक आहेत गोपाळ कृष्ण गोखले. यानंतर सत्यशोधक समाज. याचे संस्थापक आहेत महात्मा ज्योतिबा फुले. सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आत्तापर्यंत 2000 सालापासून ते 2025 पर्यंत हा प्रश्न आपल्याला 140 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. यानंतर आहे आर्य समाज. याचे संस्थापक आहेत स्वामी दयानंद सरस्वती. यानंतर आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन. याचे संस्थापक आहेत विठ्ठल रामजी शिंदे. यानंतर आहे यंग थिस्ट युनियन. याचे संस्थापक आहेत विठ्ठल रामजी शिंदे. यानंतर आहे अस्पृश्यता निवारक मंडळ. याचे संस्थापक आहेत विठ्ठल रामजी शिंदे. या ठिकाणी पहा 3 संस्था आहेत. डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही महत्त्वाची संस्था आहे. याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यंग थिस्ट युनियन विठ्ठल रामजी शिंदे संस्थापक आहेत आणि अस्पृश्यता निवारक मंडळ याचे सुद्धा संस्थापक विठ्ठल रामजी शिंदे आहेत. यानंतर आहे पहा रयत शिक्षण संस्था. महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील हे त्याचे संस्थापक आहेत. भिल्ल सेवा मंडळ याचे संस्थापक आहेत ठक्कर बाप्पा. यानंतर पहा बहिष्कृत हितकारिणी सभा. संस्थापक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समाज समता संघ याचे सुद्धा संस्थापक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लेबर पार्टी ऑफ इंडिया याचे संस्थापक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पीपल्स एज्युकेशन सोसायटी याचे सुद्धा संस्थापक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे आणि बहिष्कृत हितकारिणी सभा हा सुद्धा थोडासा महत्त्वाचा आहे. यानंतर आहे इंडिपेंडंट. याचे सुद्धा संस्थापक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शेड्यूल कास्ट फेडरेशन याचे संस्थापक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा सुद्धा महत्त्वाचा आहे. याच्यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आले होते. यानंतर आहे भारत कृषक समाज. याचे संस्थापक आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख. या ठिकाणी मित्रांनो थोडंसं लक्ष द्यायचं आहे. यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या ज्या संस्था आहेत, या सर्वांचे संस्थापक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. यानंतर आहे मानवधर्म सभा. याचे संस्थापक दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत. स्त्री विचारवती संस्था सरस्वतीबाई जोशी याचे संस्थापक आहेत. सार्वजनिक सभेवरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि याचे संस्थापक आहेत ग. जोशी आणि न्यायमूर्ती रानडे. न्यू इंग्लिश स्कूल याचे संस्थापक आहेत लोकमान्य टिळक, आगरकर आणि चिपळूणकर. भारतीय सामाजिक परिषद याचे संस्थापक आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. पुणे सार्वजनिक सभा या संस्थेचे संस्थापक आहेत ग. जोशी, न्यायमूर्ती रानडे आणि चिपळूणकर. यानंतर आहे मिल हँड असोसिएशन. याचे संस्थापक आहेत नारायण मेघाजी लोखंडे. यांच्यावरती सुद्धा टी-सी-एसमध्ये आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या ठिकाणी अजून एक आहे पहा सार्वजनिक सभा. याचे सुद्धा आपल्याला संस्थापक हे 2 ते 3 परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते. यानंतरची संस्था आहे पहा निष्काम कर्ममठ. तर याचे संस्थापक आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे. यानंतर समता मंच आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे हे त्याचे संस्थापक आहेत. ग्राम शिक्षण मंडळ याचे सुद्धा संस्थापक महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत. अनाथ महिलाश्रम याचे संस्थापक महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत.
यानंतर विवाहोत्तेजक मंडळ याचे सुद्धा संस्थापक महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत. या ठिकाणी लक्षात ठेवायचं हे जे 5 ते 6 असणाऱ्या संस्था आहेत, या सर्वांचे संस्थापक हे महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत आणि यांच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो निष्काम कर्ममठवरती आणि दुसरा विचारला जातो विवाहोत्तेजक मंडळ याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यानंतरची संस्था आहे पहा शारदा सदन. याचे संस्थापक आहेत पंडिता रमाबाई. आर्य महिला समाज याचे संस्थापक पंडिता रमाबाई. मुक्ती सदनचे संस्थापक पंडिता रमाबाई. यांच्यावरती हे 3 प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत आणि यामध्ये हा प्रश्न आपल्याला 2 ते 3 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. आर्य महिला समाज हा जवळपास 7 ते 9 वेळा विचारण्यात आलेला आहे आणि मुक्ती सदन सुद्धा 4-5 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यानंतर पहा परत एक वेळा आलेले आहे रयत शिक्षण संस्था याचे संस्थापक आपण पाहिलेले आहेत कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ याचे संस्थापक आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख. तर मित्रांनो ह्या ज्या संस्था आहेत ना ह्या खूप महत्त्वाच्या असतात. संस्था आणि संस्थापक या ठिकाणी अजून एक याच्यावरती प्रश्न बनवू शकतो की कोणती संस्था ही कोणत्या वर्षी स्थापन केली त्याच्यावरती आपण डिटेल्समध्ये एक व्हिडिओ घेणार आहोत. या व्हिडिओची जर PDF आपल्याला डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी त्याला जाऊन जॉईन करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा. मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचा सुद्धा अभ्यास होऊन जाईल आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.